भीमक्रांती न्यूज। शिरोळ तालुक्यातील महापुराने शेतीचे नुकसान झालेले पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी असे निवेदन स्वाभिमानी स्वराज सेना तालुका प्रमुख खंडेराव कांबळे व कार्यकर्त्यांसह नायब तहसीलदार यांना देण्यात आले। सरकार मोठमोठ्या उद्योगपतींना अदानी, अंबानी, अशा नीरव मोदी, मल्ल्या, सल्या यांना अब्जाधीश रुपयांचे कर्ज काढून बुडवितात। अशा मोठ्या धेंड्यानेच सरकार कर्जमाफी करते, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करीत नाही, ही शोकांतिका आहे। शिरोळ तालुक्यात प्रत्येक वर्षाला महापुराचा मेढा म्हणजे आमच्या वाट्याला पुजलेला आहे। तालुक्यात शेतकरी वर्ग जास्त आहे, मोठ्या प्रमाणात जमीन आहे आणि मोठ्या प्रमाणात कामगार आहेत, शेतमजूर आहेत। शिरोळ तालुका हा हरित क्रांतीचा समजला जातो। नांदणीमध्ये भाजीपाला संघ आहे, असे अनेक गावांमध्ये भाजीपाल्याचे संघ आहेत। मोठ्या प्रमाणात ऊस आहे, टोमॅटो, फ्लावर, कोबी असे नाना प्रकारचे पिकाचं उत्पन्न या शिरोळ तालुक्यात होत असते। यातील काही भाग पुराच्या काळात प्रत्येक वर्षाला महापुरात पीक बुडून नाशवंत होते। शेतकऱ्यांची कायमस्वरूपी सोय म्हणून त्यांच्या अडचणी सरकारने लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या मालाला कायमस्वरूपी स्वतंत्र केंद्र म्हणून स्थापन करून सोय करावी। शेतकरी जगला तर महाराष्ट्र जगेल। शेतकरी वर्गाला महापुराच्या काळामध्ये खरोखरच शासनाने बुडीत झालेल्या पिकाचे पंचनामे करून शासनाने मदत देणे जरुरीचे आहे, तरच महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण कमी होईल। कारण वेळोवेळी महापुराच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि नुकसान भरून देण्यामध्ये सरकार दखल घेत नाही असे दिसते। तरी सरकारने शेतकऱ्यांना न्याय मिळेल व त्यांच्या पिकाला योग्य दर मिळावा आणि महापुराच्या काळामध्ये त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा शेतकरी राजाला व शेतमजुरांना वेळोवेळी आंदोलने, उपोषणे करण्याची वेळ येऊ नये। शेतकऱ्यांचे महापुराच्या काळामध्ये झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरकारने पंचनामा करून त्यांना आर्थिक बळ द्यावे, असे स्वराज क्रांती सेनेचे शिरोळ तालुका प्रमुख व संघटनेचे कार्यकर्ते यांनी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे। ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी आजच भीमक्रांती न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।